महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव येथील पिंगळदरमळा परिसरात शनिवारी दुपारी हुतात्मा बाबू गेनू सागर डिंबे धरण डाव्या कालव्यात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला प्रज्वल बाळासाहेब चासकर वय 15 हा मुलगा पाण्यात बुडून बेपत्ता झाला होता। त्याचा शोध घेत असताना त्याचा मृतदेह 18 तासांनी विठ्ठलवाडीच्या हद्दीत रविवारी सकाळी 8:30 वाजता मिळून आला। शनिवारी दुपारच्या सुमारास प्रज्वल आपल्या मित्रांसमवेत कालव्याजवळ गेला होता। अचानक तो खोल भागात गेला। पाण्याचा प्रवाह दिसेनासा झाला। हा प्रकार लक्षात येताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करून मदतीसाठी हाक मारली। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले। वैभव चासकर, सूरज पडवळ, संदीप जाधव, अक्षय पडवळ यांनी तात्काळ कालव्यात उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शनिवारी सायंकाळपर्यंत प्रज्वलचा कोणताही ठाव ठिकाणा लागला नाही। घटनेची माहिती तहसीलदार डॉ. सचिन वाघ आणि प्रशासनाला देण्यात आल्यानंतर शोधकार्यास गती देण्यात आली। कालव्यातील पाण्याचा प्रवाह कमी करण्याची कार्यवाही करण्यात आली। आपदा मित्र, जुन्नर व आंबेगाव बचाव पथकाच्या मदतीने शोध मोहीम रविवारी सकाळी सुरू करण्यात आली। घटनास्थळापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या विठ्ठलवाडीच्या हद्दीत कालव्यामध्ये प्रज्वल चासकर याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना प्रज्वलचे मामा जालिंदर पडवळ यांनी पाहिले। त्यानंतर प्रज्वलचा मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणला आहे। शेतकरी बाळासाहेब चासकर यांचा प्रज्वल हा एकुलता एक मुलगा होता। प्रज्वलच्या मृत्यूमुळे महाळुंगे पडवळ गावात शोककळा पसरली आहे।